गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जेडीबीसी ओडीबीसी ड्रायव्हर्स इन जावा. जावा मध्ये जेडीबीसी आणि ओडीबीसी काय असतं. तर फर्स्ट आपण काय पाहणार आहोत, जेडीबीसी चा फुल फॉर्म. जेडीबीसी काय आहे, जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी. आणि ओडीबीसी म्हणजे काय, ओपन डेटाबेस कनेक्टिव्हिटी. फुल फॉर्म काय आहे, जेडीबीसी चा जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी आणि ओडीबीसी म्हणजे ओपन डेटाबेस कनेक्टिव्हिटी. नाउ जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी, जेडीबीसी काय असतं. जेडीबीसी इज अ जावा एपीआय. जेडीबीसी काय असतं, जावा एपीआय यूज टू कनेक्ट द जावा प्रोग्राम. जे जावा प्रोग्राम्स असतील त्यांना कनेक्ट केलं जातं कशासोबत, विथ डेटाबेसेस अँड एक्झिक्यूट एसक्यूएल क्वेरीज. डेटाबेसशी कनेक्ट केलं जातं आणि एक्झिक्यूट केलं जातं. त्याच्यामध्ये जे पण एसक्यूएल ची क्वेरीज असतील ते एक्झिक्यूट केले जातात. डेटाबेस सोबत कनेक्ट केले जातात जावाचे प्रोग्राम्स. ते असतं जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी. जे फॉर जावा ओनली म्हणजेच यूज इन जावा प्रोग्राम्स. लक्षात ठेवण्यासाठी सिंपल ट्रिक, जे फॉर जावा ओनली यूज इन अ जावा प्रोग्राम. सेकंड वन आहे ओडीबीसी. ओडीबीसी नथिंग बट द ओपन डेटाबेस कनेक्टिव्हिटी. इट इज यूज इन अ स्टँडर्ड इंटरफेस. हे कशासाठी यूज केला जाता, स्टँडर्ड इंटरफेस असतो. दॅट अलाउ डिफरंट प्रोग्रामिंग लँग्वेजेस. याच्यामध्ये काय असतात, अलाउ टू डिफरंट प्रोग्रामिंग लँग्वेजेस टू कनेक्ट विथ डेटाबेसेस. हे सुद्धा कनेक्ट केलं जातात डेटाबेसेसशी, पण त्याच्यामध्ये डिफरंट काय असतात, प्रोग्रामिंग लँग्वेजला त्याला अलाउ केलं जातं ओपन डेटाबेस कनेक्टिव्हिटी मध्ये. ओ फॉर ओपन, ओपन फॉर ऑल लँग्वेजेस. जे फॉर काय पाहिलं आपण, जे फॉर जावा ओनली यूज इन अ जावा प्रोग्राम अँड ओ फॉर ओपन फॉर ऑल लँग्वेजेस. सगळ्या लँग्वेजेस साठी ओपन आहे. जेडीबीसी म्हणजे जावा ओनली आणि ओडीबीसी म्हणजे ओपन फॉर ऑल लँग्वेजेस. ऑल लँग्वेजेस म्हणजे सी, सी प्लस प्लस, पायथॉन वगैरे सगळे त्याच्यामध्ये आले ओडीबीसी मध्ये. तर हा होता जेडीबीसी आणि ओडीबीसी. हा क्वेश्चन्स इंटरव्ह्यू असतील, त्याच्यानंतर डिप्लोमाचे विद्यार्थी असतील, इंजिनिअरिंगचे असतील, बीसीएचे एमसीएचे जेवढे पण विद्यार्थी असतील किंवा जे कंपनीमध्ये इंटरव्ह्यू असतात त्याच्यामध्ये जेडीबीसी आणि ओडीबीसी हा 100% क्वेश्चन विचारला जातो ओरल मध्ये. तर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.